राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व बियाणे खताच्या तातडीने मुबलक पुरवठा करावा यासह इतर मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी दिनांक 11 वाजता सकाळी जिंतूर ते कनेरगाव नाका मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे गोरेगाव मार्ग विदर्भात जाणारी वाहतूक सुमारे 2 तास ठप्प झाली। यावेळी शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमुक्तीची घोषणा केली, मात्र सदर योजना फसवीक असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे केला आहे। याशिवाय बाजारपेठेत डीएपी खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण झाली आहे। बियाणे व खते नसल्याने अनेक ठिकाणी जादा दराने खते खरेदी करावी लागत आहेत। याशिवाय घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचे हप्ते थकल्यामुळे घरकुलांचे स्वप्न पूर्ण करणेही कठीण झाले आहे। शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिंतूर ते कनेरगाव नाका मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, परवीन मते, श्याम मते, विठ्ठल वायाच्या सखाराम भाकरे, अशोक जयस्वाल, दामोदर घुमणार, बनवन कांबळे, विशाल पोळ, राहुल कावरखे, मनोहर सावखे, संदीप मानमोठे यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलनाला शेतकरी उपस्थित होते।